नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे ना, तुम्हाला हे सगळं पसारा बघून समजतच असेल काय आहे. तर खूप दिवसापासून पेंडिंग पडलेला काम जे करायचं आहे तुम्हाला सांगत होते, ते फायनली आज करत आहे. कारण की आज सुट्टी आहे म्हणून. तर सकाळीच आम्ही चहा वगैरे पेलोत आणि कामाला लागलोत. कारण की चिंदे मंदे एवढे कपडे सारे होते ना, खूप वेळ लागला असता आणि विचार वगैरे करून व्यवस्थित ठेवायला लागत होतं. म्हणून इकडे आमचं ते काम चालू आहे. तर अहोमुळे ते पॉसिबल होणार नव्हतं. आज सुट्टी आहे तर अहो आणि मी लागलो कामाला. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. अरे हे बघा ना, साड्या जुने वगैरे साड्या नाही का, ते काढताना वगैरे पूर्ण साड्या पडून नाही जात का थप्पी वरती लागणार. तर नाही दिलं. एक रॉड कमीच आहे. तिथे कुठे बांगड्या लावता? नको, माहित नाही, काही लटकवायला असेल. ठेवा ना मग. आणि हे पूर्ण कपाट ऑर्गनाइज करताना आहे ना, अहोंचे बोलणे खात हा व्हिडिओ मी शूट करत आहे. कारण की म्हणजे जे पूर्ण कपडे आहे ना, अस्तव्यस्त होऊन होते. म्हणजे प्रेस केलेले पूर्ण प्रेस मोडून होते, पूर्ण चिरमटून होते कपडे. तर अहो मला नेहमी बोलतात, स्वतःचे कपडे तू स्वतः चांगले ठेवत नाही, म्हणजे चिरमटून राहतात. मग वेळेवर तू म्हणते की प्रेस करून नाही आहेत. आणि खरं सांगू का, मला हे ना म्हणजे घाई होते. एखाद्या वेळेस बाहेर जाऊन आलोत आपण की आपल्याला स्वयंपाकाची पुन्हा घाई राहते. तर आपण घाईत आहे ना, तसंच ठेवून देतो कपडे काढून, किंवा थोडीफार घडी करून कपाटात ठेवून देते. तर पूर्ण प्रेस आहे ना म्हणजे मोडून जातो त्याचा. तर माझं आहे ना तसंच होतं. आपल्याला बाहेर जाऊन आलं की स्वयंपाक करायचा आहे किंवा काही करायचं आहे, अद्दू आहे तर अद्दूकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे आहे ना मी घाईमध्ये तसंच काढून ठेवून देते. आणि त्यामुळे ते अहोंचं आणि माझं नेहमीचंच असतं. ते मला नेहमी समजावून सांगत असतात की स्वतःचे कपडे असं छान व्यवस्थित ठेवायचं. कारण अहो आहे ना, स्वतःचे कपडे एवढे व्यवस्थित ठेवतात ना, खूप सुंदर ठेवतात त्याने. आणि मलाही ठेवून देतात. मला आहे ना बाहेरगावी वगैरे जायचं राहिलं ना, तर मला अहोच आहे ना सगळं बॅग ऑर्गनाईज करून देतात. सगळे पॅकिंग आहे ना माझी अहोच करतात. त्यांची बॅग त्यांनीच पॅकिंग करतात, माझी आणि अद्दूची बॅग त्यांनीच पॅकिंग करतात. आणि या कामात आहे ना अहो खूप एक्सपर्ट आहेत. तर इकडे मी फक्त त्यांना सांगत आहे कसं ठेवायचं आणि त्यांनीच ठेवत आहेत. आणि इकडे बघा माझं काय चालू होतं. कपाट ठेवता म्हणजे जे आधीचे साड्या वगैरे होते ना, ही साडी पण खूप खास आहे माझ्यासाठी. तीच साडी मी तुम्हाला दाखवत होती. आणि ही साडी कोणती आहे का आहे ना, मी साड्यांचं म्हणजे जी माझी साडी वगैरे कलेक्शन आहे ना, तो व्लॉग घेऊन येईल लवकरच. तर त्या व्लॉगमध्ये ही साडी तुम्हाला दाखवणार. तर तेव्हाच मी सांगेन ही साडी कुठली आहे, कधी घेतलेली आहे. तर ते सगळे मी तुम्हाला नंतरच सांगते. तर तीच साडी मी तुम्हाला इकडे दाखवत होती. आणि माझे अहो बघा किती सुंदर साड्या व्यवस्थित ठेवले. आणि हे इकडे बघा सगळे कपडे काढून आहे, पूर्ण कपड्यांचा ढीग पाडून आहे. इथे एवढे सारे कपडे आहेत. आणि आपल्याला वाटते की कपडे नाही आहेत, लेडीजकडे कपडे नाही आहेत असं वाटत. पण हे बघा आता काढल्यानंतर इतके सारे कपडे असं वाटत आहेत. तर इथून आहे ना काही कपडे मी वेगळे काढले, कारण की नवीनच आहेत पण मला होत नाही. कारण की आधी मी खूप रोड होते, तर ते कपडे होत नाही. तर माझ्या ज्या कपडेवाली जी ताई आहे ना, त्यांची मुलीला वगैरे होऊन जातील. तर असं विचार केला की त्यांनी म्हटले की तुमच्याकडे असतील तर मला द्या. कपडे खरंच नवीन आहेत, ते द्यावंसं वाटत नाही असे कपडे आहेत. पण होत नाही तर ठेवून काय करायचे, निदान त्यांना तरी कामात येतील म्हणून ते कपडे मी वेगळे सॅग्रिगेट करून ठेवले, वेगळे काढून ठेवले. म्हणजे त्यांना तरी काम येतील, ती तरी घालून मी राहू शकते. म्हणजे जी कामवाली ताई आहे ना त्यांची मुलगी, तर ते वेगळे काढून ठेवले आहे.
आणि इकडे सगळे अहो आणि मी आवरत आहोत. तसं ऑलमोस्ट कपाट आवरून झालं. फक्त आज आहे ना मी माझे आणि अद्दूचेच कपडे ठेवत आहोत. अहो त्यांचे कपडे एखादा दिवस ठेवतील, कारण की अहोंचे कपडे काय शर्ट पॅन्टच आहेत ते त्यांनी ठेवू शकतात आरामात. पण मेन म्हणजे माझे जे कपडे आणि अद्दूचे कपडे आहे ना ते मेन होते, तर ते आज आम्ही व्यवस्थित ठेवत होतो. अरे बापरे, सरकोले. ते डेली यूजचे कपडे घडी करायचे आहेत. अहो बाकीचा हा एवढा पसारा आहे. आता हा आवरून घेते मी, मग भेटते. काय गोळी ते संपली आहे, फेकून दे. तिकडे बघ, तो नेकलेस घातला कसा दिसत आहे ग ते ग. हे कोणी दिलं तुला? कोणीतरी वानात दिलं होतं तुला ते. हे बघा काय मिळालं आम्हाला. फाडायचं नाही हं, फाडशील तर मग मी तुला एक रट्टा मारीन. बिलकुल फाडायचं नाही ते. कोण आहे ते? कोणतं मामू आहे? नाही ना बाळा, आपला नानू मामा आहे ना तो. दाखव मला, आपण मंडळींना दाखवते. हे बघा आमचं नानू मामा. हे आहे ना पहिल्या बर्थडेचे फोटोशूट केलं आम्ही, प्री बर्थडे फोटोशूट तेव्हाच आहे हे. दे मी काढून देते, ओढू नको. थांब मी काढते, तसं नाही निघत ते. थांब मी काढून देते, थांब तुला. मग जा. आमचं सगळं आता फायनली आवरून झालं. आणि हे बघा आमचा एवढा कचरा निघाला. इथे जे जुने कपडे आहे ते सगळं पूर्ण व्यवस्थित म्हणजे सगळा काढून फेकला. आणि ते बघा एवढा कचरा जमा होऊन होता आपला. आणि हे डेली यूजचे कपडे मी आता पटकन घडी करते. आणि आज अंघोळ नाही, काही नाही. हे बघा काय अवस्था होऊ नये. आधी हे लावायचं गरज होती आम्हाला, कारण की तसंच ठेवून होतं म्हणून. हे बघा मंडळी, फायनली असे कपडे ठेवून झाले. व्यवस्थित ठेवले तर खूप जागा उरली आहे. इकडे आहे ना अद्दूचे जे चांगले कपडे आहेत तेच ठेवले, बाकीचे म्हणजे मार्केटमध्ये जायला किंवा असे डेली यूजचे आहे ना या कप्प्यात ठेवले. हा जो कप्पा दिसता ना या कप्प्यामध्ये ठेवले. आणि जो इथे मिशोवरून मागवलेला जो दिसत होता ना तो म्हणजे अलमारी म्हणूयात आपण, ते आहे ना आम्ही काढून ठेवून दिलं, कारण की ते 10 वेळ निघत होतं. मला तरी आता असं वाटतं की फालतूच घेतलं ते तुम्ही घ्यायचा विचार करत असाल तर प्लीज नका घेऊ. आणि हे बघा इकडे साड्या असे ठेवले आहे. एवढेच साड्या नाही आहेत बरं का, बाकीची साड्या जी जुनी अलमारी आहे ना तिथे ठेवला आहे. आणि वरती पण तो कप्पा खाली आहे. तर इकडे सगळं असं मॅनेज केलं. आणि या कप्प्यात आहे ना अहोंचे कपडे ठेवायचे आहे, तर अहो नंतर ठेवतील. आधी अद्दूचे ना माझे ठेवून घेतले. आणि जे हार आहे ना हे बघा, हार मी इकडे घातला. इकडे या साईडला एक घातला होता हार, पण तो बघा तुटून खाली पडला. तो नंतर मी घालते थोड्या वेळाने, कारण की आता खूप उशीर झाला. 1 वाजले आहे, अजून अंघोळ पाणी सगळं व्हायचं आहे. हे माझं मोठं काम झालं, बरं झालं. आणि इकडे आहे ना या कप्प्यात आहे ना अद्दूचे जे मार्केटमध्ये वगैरे जायचे कपडे आहेत ते ठेवले. आणि या कप्प्यात आहे ना अद्दूचे डेली यूजचे कपडे ठेवले. आणि खालच्या कप्प्यात असंच थोडंफार सामान आहे ते ठेवले. आणि जो आधीचा हा बघा, हा आधीचा कपाट आहे. इथे सिंथेटिक साड्या ठेवल्या आहेत, तिथे पेटीकोट, ब्लाऊज, आणि इकडे बघा बेडशीट, दुलई, ब्लाऊज पीस वगैरे, आणि हे ओढणी, आणि हे माझे ब्लाऊज वगैरे सगळे असं सॅग्रिगेट करून ठेवलं आहे. तर कारण की हा जो कपाट आहे ना खूप म्हणजे जुना आहे, तर खूप गेला आहे तो. तरी पण मी हे कपडे ठेवायला यूज करत आहे, कारण की हे म्हणजे हा कपाट होता म्हणूनच ह्या कपाटात एवढं सुटसुटीत सामान बसलेलं आहे. तर असं सगळं ठेवलं आहे मी. आणि हो, एक मिनिट मी आधी बंद करते. असा सगळा मॅनेज केला आहे. हे हार नाही का एक साईडचा तुटून गेला, ते नंतर मी लावते, तुम्हाला दाखवते लावल्यानंतर. इकडे डेली यूजचे कपडे घडी करायचे आहे. तर हे अहोंशिवाय पॉसिबल होणार नव्हतं, कारण की हे व्यवस्थित अहो ठेवू शकतात. मी ठेवते अशातला भाग नाही, पण एकटीला मॅनेज होत नाही. मी त्यांना सगळं घडी वगैरे करून देत होती, मग त्यांनी ठेवत होते, असं वगैरे झालं. त्यांना सांगत होती मी तुम्ही इथे ठेवा तिथे ठेवा, मग त्यांनी ते सगळं ठेवलं. आणि हो, तुम्हाला
जे माझे साड्या आहेत आणि जे माझे ज्वेलरी कलेक्शन आहे आणि जे माझे ब्लाऊज कलेक्शन आहे ना, ते पण मी तुम्हाला एक दिवस नक्की व्हिडिओ शेअर करीन. माझ्या मनात आज आहे ना, आजचा जो व्लॉग होता ना तोच बनवायचा होता की ज्वेलरी कलेक्शन किंवा ब्लाऊज साडी कलेक्शन असं करायचं होतं. पण अहोंना आज सुट्टी आहे तर हो म्हटले की आपण कपाट आवरूयात आधी. मग आज कपाट आवरला तर हा थोडाफार व्लॉग बनवला मी. बाकीचे जे माझे कलेक्शन आहे साडी ज्वेलरी मंगळसूत्र कानातले सगळे म्हणजे ऑल ज्वेलरी आणि साडी आणि ब्लाऊज कलेक्शन न्यू ब्लाऊज कलेक्शन त्यांचे डिझाईन्स वगैरे मी कसे शिवले ते मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन. म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शिवू शकता तसे. तर असाच होता. आता आहे ना खूप उशिरा झाला. वरण भाताचा कुकर आधीच ठेवला होता मी. भाजी वगैरे ठेवायची होती करायची होती. अहो म्हटलं आधी हे हेल्प करशील मला मग नंतर ठेवशील. तर भाजी बनवली नाही. तर आता अहो गेले बाहेरून पार्सल आणायला भाजी फक्त. आता मी पटापट पोळ्या टाकते आणि अंघोळ वगैरे करते आणि हा सगळा पसारा आवरून घेते. तर आजच्यासाठी एवढंच. बघू नंतर जर क्लिप घेणं झालं तर घेईल. तर मी व्लॉग इथं एंड करणार नाही. जर याच्यानंतर क्लिप घेणं झाले तर ॲड करीन नाही तर नाही. तर असा होता आजचा हा छोटासा मिनी व्लॉग म्हणू शकता किंवा मिनी तर झालाच नसेल पण हा हार या साईडला नाही कसं तरीच दिसतंय ते मी. चला भेटते मी आवरते आधी. तर हे बघा मंडळी असं मी थोडासा हार लावलाय कपाटाला. म्हणजे असंच हे हार आहे ना असं तो समोरचा तो दार दिसताय ना तिथे लावला होता. पण त्याला आहे ना खूप दार वगैरे लागायचा तर ते फुलं आहे ना खराब व्हायचे म्हणून. आणि डस्ट पण खूप इकडे काम चालू आहे तर डस्ट पण खूप यायचं म्हणून मी ते काढले धुतले आणि म्हटलं ठेवण्यापेक्षा इथे लावलेलं बरं हो ना. तर इथे असं लावले. कसं दिसत आहे तुम्ही मला सांगा एकदा कॉमेंटमध्ये. व्यवस्थित दिसत असेल तर हे ठेवते नसेल दिसत तर मग नाही ठेवत. कॉमेंट करून सांगा एकदा मला. रोज फिरायला जाते मजा आहे. कुठे चालली कुठे चालली ग? मी नको जाऊ. तू बापरे बाहेर भाऊ आहे असं का? मन तुला नाही चावत भाऊ मलाच चावते. हो हो ग बाई टायगर आहे का? मला चावते तुला नाही चावत? तुला नाही चावणार काय ग? म्हणजे किती चतुर आहे बघितलंय. अहो टायगर आहे बाहेर नाही जाऊ तुला चावते. मंकी आहे बाऊ बाऊ करते. बापरे. ठीक आहे जा बाय 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 मम्मा. हो मी नाही घेणार जा. तुला घरात घेत नाही. तू मला येऊ देत नाही ना बाहेर. मी तुला घरात घेणार नाही. तुझे पप्पा आणि तू बाहेरच राहा. इतकी चंटा आहे ना माझी मुलगी खरंच सांगते तुम्हाला. आता ही म्हणते की भाऊ आहे बाहेर तिकडे भाऊ आहे नको येऊ असं ऍक्शन करून सांगते. मंकी आहे हाऊ हाऊ करते तू नको येऊ तुला चावते असं तिचं सगळं चालू आहे. खूप हुशार झाली आहे ती. आता मी हा जो क्लिप घेत आहे ना खूप म्हणजे सायंकाळी 7:30 झाले आहे. तर सकाळी जेवढं घेतलं होतं तेवढंच. आता ती गेली दूध आणायला बाहेर. तिला मग अशी दूध प्यायचं होतं पण दूध नव्हतं घरी. तर आता आणायला गेले तिचे पप्पा आणि ती रोज संध्याकाळी ती थोडंसं चक्कर मारून आणतात तिचे पप्पा तिला. कारण की दिवसभर घरीच असते तर तिलाही थोडंसं बोर होते म्हणून आता बाहेर घेऊन गेले तिचे पप्पा. आणि मला आता व्हिडिओ पण एडिट करायचा आहे तर मी आता व्हिडिओ एडिट करते. स्वयंपाक ऑलमोस्ट म्हणजे थोडंसं आहे. थोडंसं भात वगैरे ठेवायचं आहे फक्त कारण की जास्त भूक नाही आहे. कारण की आज खूप उशिरा जेवण झालं त्याच्यामुळे. तर बघू अहोंना विचारून बघू जर त्यांना भूक असेल. अहो तर म्हटले की भूक नाही आहे पण नंतर वगैरे भूक लागू शकते. तर आता थोडं भात ठेवते मी आणि व्हिडिओ पण एडिट करायचा आहे. व्हिडिओ एडिट करते. त्याने कोण तिकडून बघत आहे. ओ अखिला अक्षता द्या अक्षरा हिला घे. आता टाका जय जय टाकायचं.
मंडळी आम्ही आता पुन्हा एक तुळशीचं लग्न अटेंड करून आलो आणि ही जी नवीन मुलगी दिसत आहे ना ही समोरचे जे काका आहे त्यांची नातीन आहे. गुजरातला राहतात यांनी. हिच्या पप्पाची जॉब गुजरातला आहे. तर ती आली ना तेव्हापासून आहे ना ह्यांच्याकडेच जाते यांच्याकडेच जाते. म्हणजे इतके अनोळखी आहे. पहिल्यांदा भेटली तरी जाते यांच्याकडे. म्हणजे मला आश्चर्य वाटत आहे. नवीन म्हणजे चेहरा नवीन ठिकाण तरी तिला काहीच अमकढमक काहीच वाटत नाही. चालली ती आपले मामा मामा म्हणत. तर खूप छान आहे तशी. दोघे मिळून खेळायचं. ओके मिळून खेळायचं ओके. भांडण नाही करायचं. छान आहे.